त्या संस्थेचं पूर्ण नाव काय? माझं का? तुमचं आणि संस्था. मी प्रीतम बुलकुंडे. जी संस्थेचं. हॅलो. हां सर, तुम्ही कोणत्या इश्यूजवर काम करताय संस्था? हॅलो, आवाज नाही येत, थोडं जोरात बोलताय का? सर, तुमची संस्था कोणत्या याच्यावर काम करते? आमचे मुख्यतः आदिवासी जे आहेत, आदिवासींच्या प्रश्नाशी संबंधित काम सुरू असतं. बरं सर, त्यांच्यासाठीचे काही विविध उपाययोजना गव्हर्नमेंट राबवतं, तर ते त्यांच्यापर्यंत फॅसिलिटीज पोहोचतायत का? नाही, फॅसिलिटी पोहोचणं असं आहे की अजूनपर्यंत आपण कुठली फंडिंग उचलली नाही. आम्ही काय करतो? नाही, तुमचं काम नाही, जनरली त्यांची कंडिशन काय आहे आदिवासी समाजाची? नाही, त्यांच्यापर्यंत ते पोहोचलेलं नाही. आम्ही माहिती पुरवल्यावरही त्यांना काही वस्तू अशा आहेत की त्या मिळत नाही, शासनाकडून म्हणा किंवा अजून इतर कुठे. म्हणजे काय, आम्ही फक्त शासनाचे नियम, त्यांची कार्यपद्धती वगैरे त्यांना समजून सांगतो आणि तुम्ही जर आले आमच्याजवळ तर आम्ही त्यांना ते मिळवण्यासाठी मदत करतो. सर, याच्यासाठी एकंदरीत असं कारणीभूत काय वाटतं तुम्हाला की हे सर्व फॅसिलिटीज त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीत? याला कारणीभूत आता प्रशासनाला दोष द्यावा लागेल, अजून कोणाला द्यावा लागेल? म्हणजे त्यांच्या आदिवासींचे नेमके प्रश्न काय आहेत? आहे ना, त्यांच्या मूलभूत गरजाच पूर्ण होत नाही, त्याच त्यांचा मूलभूत प्रश्न आहे. त्यांना जे अन्न वस्त्र निवारा पाहिजे त्या त्यांच्या मिळत नाही आहे. त्यांच्या जमिनी ज्या आहेत त्या सरकार कॅप्चर करत आहे. त्यांच्या 2 टाइम जेवणाची त्यांची व्यवस्था नाही आहे. राष्ट्रीय ते आपला रोजगार हमी योजना आलं ते त्यांना मिळत नाही आहे. असे खूप प्रश्न आहेत. गरीब आहेत, हलाखीची स्थिती जगत आहे आजही. सर, मग त्यांच्या सर्व सामाजिक, राजकीय, आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी काय करायला पाहिजे? काही प्रशासनाला एकदम व्यवस्थित काटेकोरपणे काम करायला पाहिजे. आता अण्णा हजारे ज्या बेसिकवर काम करतात ते एकदम उत्तम काम आहे. त्याच्यावर काय असतं की सरकारजवळ पैसा खूप आहे, खूप सारे त्यांनी स्कीम्स वगैरे सगळ्या लॉन्च केल्या आहे, पण त्या मूळ त्या आदिवासी पर्यंत पोहोचतच नाही. त्या स्कीम मधल्या मध्येच गायब होऊन जातात. ह्या स्कीम जर त्यांच्यावर प्रॉपर पोहोचल्या नक्कीच त्यांचा उद्धार होईल, वाढतील ते समाज याच्यामध्ये येऊन जातील धारेमध्ये. बरोबर, ठीक आहे. फायदा